Hello everyone, welcome to Infinite Science. Today we are going to start our new lecture on development of female gametophyte. We have already covered the development of male gametophyte. Before that, in your syllabus there is a structure of anatropous ovule. Okay, we are going to start that how the ovule shows different structure. This ही डायग्राम तुम्हाला येऊ शकते, विचारली जाऊ शकते 4 मार्कसाठी वगैरे. तर तुम्ही ही डायग्राम व्यवस्थित करा, त्याचे लेबल्स जे आहेत ते व्यवस्थित पाहून घ्या. ठीक आहे. नाउ द फिमेल रिप्रोडक्टिव्ह ओरल ऑफ फ्लावर इज अ गायनोशियम. इंडिव्हिज्युअल मेंबर ऑफ गायनोशियम इज अ कार्पेल, that is mega sporophyll. A flower with many free carpel is called apocarpus. Example, Michelia. A syncarpous flower is one that has many carpel fused together. Example, brinjal. A typical carpel has three parts, that is ovary, style and stigma. The number of ovules in the ovary varies. Example, paddy, wheat and mango are uniovulate, whereas tomato and lady's finger are multiovulate. काय होतं आहे फिमेल रिप्रोडक्टिव्ह ओरलमध्ये, म्हणजेच फ्लावरमध्ये काय आहे, गायनोशियम प्रेझेंट असतं. तुम्ही यापूर्वी आपण पाहिलेली आहे डायग्राम, या डायग्राममध्ये पाहू शकता तुम्ही. ठीक आहे. गायनोशियम, दिस इज गायनोशियम. या गायनोशियममध्ये काय दिसते, 3 पार्टचं बनलेलं आहे, स्टिग्मा, स्टाईल, ओव्हरी. ठीक आहे. ही ओव्हरीचं जेव्हा तुम्ही ट्रान्सफर सेक्शन घ्या, इथून कट केलं तर आपल्याला हे अशा प्रकारचं स्ट्रक्चर दिसतं आहे. ठीक आहे. हे स्ट्रक्चर तुम्हाला दिसेल. ठीक आहे. या ट्रान्सफर सेक्शनमध्ये तुम्ही पाहू शकता हे जे लोब्युलसारखे 2 जे दाखवलेले आहेत ते आहे ओव्ह्यूल्स. ठीक आहे. ही आहे ओव्हरीची वॉल. हे सेप्टमनी सेपरेट झालेलं आहे. याला काय म्हणायचं, हे जे चेंबर आहे त्याला लॉकेट म्हणायचं. ठीक आहे. हे तुमच्या सिलेबसला नाही आहे, पण तुम्हाला माहीत असावं. ओके. अशा प्रकारे तुम्हाला काही टर्मिनॉलॉजीज दिलेल्या आहेत की ॲपोकार्पस, सिनकार्पस, युनिओव्ह्युलेट आणि मल्टीओव्ह्युलेट म्हणजे काय, ह्या तुम्हाला MCQसाठी इम्पॉर्टंट आहेत. ठीक आहे. तर पाहूयात. ए फ्लावर विथ फ्री कार्पेल्स, मेनी फ्री कार्पेल इज कॉल्ड ॲपोकार्पस. त्याचं एक्झाम्पल आहे मायकेलिया, म्हणजेच पिवळा चाफा, सोनचाफा पण म्हणतो आपण त्याला. ठीक आहे. ॲपोकार्पस म्हणजे काय, ए फ्लावर विथ मेनी फ्री कार्पेल्स. ओके. A syncarpous flower is one that has many carpels fused together. म्हणजे काय, जेव्हा खूप साऱ्या कार्पेल्स फ्यूज झालेल्या असतात एकमेक सोबत, तेव्हा त्या कंडिशनला काय म्हणायचं, सिनकार्पस. ओके. एक्झाम्पल आहे त्याचं ब्रिंजल, म्हणजेच वांग. तर ह्या 2 टर्मिनॉलॉजीज तुम्हाला लक्षात ठेवावं लागतील, ॲपोकार्पस, सिनकार्पस. आता युनिओव्ह्युलेट म्हणजे काय, की एकच ओव्ह्यूल प्रेझेंट असेल तेव्हा त्याला म्हटलं जातं युनिओव्ह्युलेट. जेव्हा खूप सारे ओव्ह्यूल प्रेझेंट असतील तर त्याला म्हटलं जातं मल्टी ओव्ह्युलेट. युनिओव्ह्युलेटचं एक्झाम्पल आहे पॅडी, व्हीट आणि मँगो. ठीक आहे. मँगोमध्ये आपण एकच सीड पाहतो. हे जे ओव्ह्यूल आहे ते आफ्टर फर्टिलायझेशन काय होतं, पोस्ट फर्टिलायझेशन चेंजेसमध्ये नंतर तुम्ही पाहणार आहात, त्याच्यामध्ये काय दाखवलं जाईल की हे जे सीड तयार होतात, बिया तयार होतात कोणत्याही प्लांटमधल्या, त्या कशापासून तयार झालेल्या असतात, तर जे ओव्ह्यूल आहे ते ओव्ह्यूल कन्व्हर्ट होतात सीड्समध्ये. ठीक आहे. म्हणून एकच ओव्ह्यूल जिथे प्रेझेंट आहे, जसं की मँगोमध्ये एकच ओव्ह्यूल प्रेझेंट असतो आणि तो एकाच बीमध्ये कन्व्हर्ट होतो. ठीक आहे. म्हणजे सीडमध्ये कन्व्हर्ट होतं. टोमॅटोमध्ये पण पाहिलं आहे तुम्ही की जास्तीत जास्त बिया असतात त्याच्यामध्ये, म्हणजेच ते काय, मल्टी ओव्ह्युलेट आहे. ओके. नाउ दी स्ट्रक्चर ऑफ anatropous ovule. In this diagram, this is the anatropous ovule. Okay. This is the anatropous ovule, where the ovule is attached to the
ओव्हरी दॅट पॉईंट इज कॉल्ड ॲज अ प्लासेंटा. ठीक आहे. ज्या पॉईंटला ओव्ह्यूल अटॅच झालेला असतो ओव्हरीला त्या पॉईंटला म्हटलं जातं प्लासेंटा. त्याच्यातून एक स्टार्कसारखं एक स्ट्रक्चर म्हणजेच स्टार्क निघालेला असतो एक असा, त्याला काय म्हटलं जाते फुनिकल. दिस फुनिकल इज अटॅच टू दिस ओव्ह्यूल इज मेड अप ऑफ बेसिकली 2 पार्ट्स. ही झाली बॉडी आणि हे झालं देठ. ठीक आहे. आता ह्या दोन्ही पार्टला एका सरळ रेषामध्ये तुम्हाला हे दिसणार नाहीत, त्याच्यामुळे त्याला काय म्हटलं जातं ॲनाट्रॉपस ओव्ह्यूल. ठीक आहे. इन्व्हर्टेड ओव्ह्यूल. हा जो ओव्ह्यूल आहे पूर्णपणे इन्व्हर्ट झाल्यासारखं वाटतं तुम्हाला. इकडे त्याचं बेस आहे आणि हा पूर्ण इन्व्हर्ट असल्यासारखा दिसतो. ठीक आहे. वेअर द फनेकल and the body of the ovule attached to each other, that part is called as a hilum. त्या अटॅचमेंटला काय म्हटलं जातं हायलम. ओके. Each ovule develops inside the ovary and is attached to the placenta by a small stalk called funicle. The place of attachment of funicle with main body of ovule is called hilum. In angiosperms, the most common type of ovule is anatropous, in which micropyle is directed downward and is present adjacent to the funicle. The ovule म्हणजे इथे दिसतंय तुम्हाला की या ज्या मायक्रोपाईल आहे ही जी स्मॉल ओपनिंग दिसते त्याला काय म्हटलं जातं आहे मायक्रोपाईल. ठीक आहे. ही जी ओपनिंग आहे ती ओपनिंग कुठं प्रेझेंट आहे या फ्युनिकलच्या सोबत. ठीक आहे. साईड बाय साईड असल्यासारखे आहे, तेव्हा त्याला काय म्हटलं जातं आहे इन्व्हर्टेड ओव्ह्यूल. आणि ते इन्व्हर्टेड ओव्ह्यूललाच काय म्हणायचं ॲनाट्रॉपस ओव्ह्यूल. The ovule consists of central parenchymatous tissues. The nucleus, which is surrounded usually by 2 protective covering called integuments, outer and inner integument. ही जी ओव्ह्यूलची बॉडी आहे आणि ही स्टॉक म्हणजे फनिकल, ह्या ज्या दोन्हीच्या अटॅचमेंटच्या ठिकाणाला आपण काय म्हणतो आहे हायलम. या हायलमला या बॉडीच्या आतमध्ये काय प्रेझेंट आहे पॅरेन्कायमॅटस सेल प्रेझेंट आहे. ठीक आहे. पॅरेन्कायमॅटस टिश्यूजचं हे पूर्ण स्ट्रक्चर बनलेलं असतं, त्याला काय म्हटलं जातं आहे न्यूसेलस. ठीक आहे. हे जे स्ट्रक्चर दिसतं आहे तुम्हाला हे ते आहे न्यूसेलस. ठीक आहे. हे पूर्ण स्ट्रक्चर जे बनलेलं आहे ते आहे पॅरेन्कायमॅटस टिश्यूज. ह्याच्या आउटर साईडला प्रोटेक्टिव्ह लेयर असतात, 2 लेयर असतात प्रोटेक्टिव्ह. त्या लेयरला काय म्हटलं जातं आहे इंटिग्युमेंट्स. ह्या इंटिग्युमेंटलाच एक आहे आउटर इंटिग्युमेंट आणि एक आतली आहे तिला काय आहे ती म्हणजे इन्नर इंटिग्युमेंट. ठीक आहे. 2 प्रोटेक्टिव्ह लेयर आहेत प्रेझेंट कशाच्या न्यूसेलसच्या बाहेरच्या साईडला. हे न्यूसेलस कशाचं बनलेलं आहे पॅरेन्कायमॅटस टिश्यूजचं आणि त्याला आउटर प्रोटेक्टिव्ह लेयर आहेत 2. एक आहे आउटर इंटिग्युमेंट आणि दुसरी आहे इन्नर इंटिग्युमेंट. ठीक आहे. ह्या न्यूसेलसच्या आतमध्ये प्रेझेंट असतं मग एम्ब्रियो सॅक. ठीक आहे. A narrow opening at the apex of the ovule is called micropyle. Narrow opening present असते at the apex of ovule is called micropyle. A chaliza is the base. chaliza म्हणा किंवा कलायझा म्हणा. chaliza is the base of ovule directly opposite to the micropyle. Opposite to this micropyle there is a base is present. That base is called as a chaliza or chaliza. ठीक है. This chaliza is the base of ovule directly opposite to the micropyle. Embryo sac, that is female gametophyte, is ovule oval shape and multi inside this integument. हे 2 इंटिग्युमेंट्स झाल्या. त्या इंटिग्युमेंटच्या आतमध्ये एक एम्ब्रियो सॅक आहे.
त्या एम्ब्रियो सॅक कसा असतो, एक ओव्हल शेपचा असतो, अंड्याच्या आकारासारखा असतो तो. त्याच्यामध्येच सगळ्या हे फिमेल गॅमेटोफाइट तयार होत आहे. ठीक आहे. डिफरंट टाईप ऑफ सेल्स आर प्रेझेंट इनसाइड दिस एम्ब्रियो सॅक. These cells are of different type, that is synergid, egg and the secondary nucleus and antipodals. ओके, हे नावं लक्षात ठेवा आणि व्यवस्थित लेबल करताना तुम्हाला ही डायग्राम जर विचारली तर हे व्यवस्थित डायग्राममध्ये लेबल करावं लागेल ते. ठीक आहे. तर ओव्ह्यूलचं स्ट्रक्चर पूर्ण दिलेलं आहे तुम्हाला. याला ॲनाट्रोपस ओव्ह्यूलच का म्हटले जाते ते पण माहिती आहे तुम्हाला, की ओव्ह्यूलमध्ये काय होते या, की ओव्ह्यूल ऑफ अँजिओस्पर्म, दॅट इज चायना रोजचं आपण एक्झाम्पल पाहतो आहे जनरली. तर ओव्ह्यूल ऑफ चायना रोज इज ॲनाट्रोपस. ॲनाट्रोपस मीन्स वॉट, इन्व्हर्टेड ओव्ह्यूल इन विच दिस फनेकल, this micropyle and this chalaza are not in a single straight line. ओके, म्हणजे हा ओव्ह्यूल जो आहे तो इन्व्हर्टेड झाल्यासारखा दिसतो तुम्हाला, वाकल्यासारखा, इन्व्हर्ट असल्यासारखा, उलटा. त्याच्यामुळे त्याला काय म्हटलं जातं, ॲनाट्रोपस ओव्ह्यूल. ठीक आहे. इट कन्सिस्ट ऑफ 2 मेन पार्ट्स, दॅट इज बॉडी आणि स्टॅक. ठीक आहे. ॲट द पॉइंट ऑफ attachment of body and stalk, that is called as hilum. Okay, this funicle and the total body is attached at single point, that is hilum. Okay, inside the body there is a presence of parenchymatous tissue called as a nucellus, single micropyle, that is minute opening at the base of the apex of the ovule, that is micropyle, and the base of the ovule is called as a chalaza or chalaza. Inside this nucellus there is a presence of embryo sac. Embryo sac consists of different type of cells, 2 main important type of cells, that is one type is antipodal, 3 antipodal cells are present. ठीक है. And synergid, 2 synergid cells are present towards the micropylar end and the secondary nucleus at the center. Okay, हे पूर्ण स्ट्रक्चर कसं सिनर्जिड, अँटीपोडल्स आणि सेकंडरी न्यूक्लियस तयार होतो, एक सेल कोणती आहे त्याच्यातली, हा ज्या आहे ते पूर्ण डेव्हलपमेंट ऑफ फिमेल गॅमेटोफाइटमध्ये आपण पाहणार आहोत. ठीक आहे. इथपर्यंत पूर्ण स्ट्रक्चर ऑफ ओव्ह्यूल लक्षात राहायला पाहिजे तुमच्या. मेन पार्ट काय, फ्युनिकल, इट इज अ स्टॅक ऑफ ओव्ह्यूल बाय विच इट इज अटॅच्ड टू द प्लासेंटा इन द ओव्हरी. हायलम, it is a point of attachment of a body with the funicle. Then the body consists of 2 parts, nucellus and integuments. Nucellus, it is the central major part of ovule made up of thin walled parenchymatous tissues. Integuments, one is outer integument and another is inner integument. Nucellus is surrounded by 2 protective covering, that is integuments. Hence, then the micropyle is what, the integuments surrounded nucellus on all the side except at the tip where the small opening is present, left, called as a micropyle. Small opening is present, that is micropyle. Inside this nucellus there is a presence of embryo sac. Embryo sac means what, it is a large oval shaped 8 nucleated structure. It encloses the female gametophyte. Female gametophyte consists of egg apparatus, secondary nucleus and antipodals. Egg apparatus म्हणजे काय, it is a group of 3 cells present towards the micropylar end. It is consist of central larger egg cell and 2 smaller synergid on either side. Central, this
सेंट्रल एक सेल, ही जी सेंटरची दिसते ती एक सेल अँड 2 सिनर्जिड सेल. ठीक आहे. धिस इज एक ॲपरेटस. इट कन्सिस्ट ऑफ 3 सेल्स. कोणकोणत्या 3 सेल्स आहेत एक ॲपरेटसमध्ये? तर एक आहे एग, दुसरी आहे सिनर्जिड, 2 सिनर्जिड आणि एक सेल. ठीक आहे. देन दिस सेकंडरी न्यूक्लियस, इट इज अ डिप्लॉइड सेल. दिस सेकंडरी न्यूक्लियस is a diploid and present in the center of embryo sac. Present at the center of the embryo sac. या embryo sacच्या सेंटरमध्ये सेकंडरी न्यूक्लियस असतं. अँटीपोडल्स, अँटीपोडल सेल्स कुठे प्रेझेंट आहेत? या 3 अँटीपोडल सेल या चलायझल एंडच्या साईडला कोणत्या आहेत? 3 अँटीपोडल सेल प्रेझेंट आहेत. ठीक आहे. 3 अँटीपोडल सेल कशा प्रेझेंट असतात मग ते? अशा टाईपच्या 3 अँटीपोडल सेल. ह्या झाल्या अँटीपोडल सेल. हे झालं एम्ब्रियो सॅक. जर तुम्ही असं पाहिलं तर हे सेंटरला तुम्हाला डिप्लॉइड न्यूक्लियस, सेकंडरी न्यूक्लियस आणि 3 इथे या जो मायक्रोपायलर एंडच्या साईडला जो भाग आहे तिथे आहे एक सेंटरची लार्ज एक सेल आणि 2 या छोट्या दुसऱ्या त्या आहेत सिनर्जिड. त्या सेल्सला काय म्हटलं जाते? ह्या 2 सेल्सला सिनर्जिड, जे की मायक्रोपायलर एंडच्या साईडला. हे इकडे जे आहे चलायझल एंडच्या साईडला 3 सेल आहेत, त्यांना काय म्हटलं जाते? अँटीपोडल्स. ओके. इथपर्यंत तुम्हाला तुमचं संपतं आहे स्ट्रक्चर ऑफ ॲनाट्रोपस ओव्ह्यू. ठीक आहे. भेटूयात नेक्स्ट लेक्चरमध्ये. पाहूयात डेव्हलपमेंट ऑफ फिमेल गॅमेटोफाइट. ओके. टिल देन बाय.